Hey guys, this is me Tejaswani. Welcome back to my channel Tejumai Vlogs. Today is, as usual, I forgot the date, 18th of April. आणि आजचा दिवस सुरू झाला होता आज सकाळी 6 वाजता आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि मला आत्ता वेळ मिळतो या व्लॉगचा इंट्रो शूट करायला. वी आर इन अलिबाग. तर आत्ता आम्ही करंटली आहोत आमच्या रूममध्ये, ॲज यू कॅन सी इट हिअर. तर आत्ता मी चालले आहे बाहेर नाईट ॲम्बियन्स शूट करायला प्रॉपर्टीचा. आणि आम्ही पोहोचलो होतो इकडे सकाळी 12 वाजता, दुपारी 12 वाजता. अँड आफ्टर दॅट आम्ही लंच केलं, देन शूट केलं, रेस्ट केलं, बीचवर गेलो, खूप काय काय केलं. तुम्ही त्या सगळ्या फुटेज आधी पाहिल्याच असतील. तर आत्ता करंटली थोडं शूट बाकी आहे. सो वी आर गोइंग टू शूट नाईट ॲम्बियन्स. आणि एंट्रन्ससुद्धा बाकी आहे. तेव्हा फाउंटन्स चालू नव्हते, सो आम्ही तेव्हा शूट नाही केलं. आणि उद्या मला परत लवकर जायचं आहे घरी, बिकॉज उद्या माझं दुसऱ्या लोकेशनला शूट आहे इन बदलापूर. तर आज आम्ही सकाळी इतक्या लवकर निघून आलो ना, तसंच उद्या सकाळी पण लवकर निघून घरी पोहोचावं लागणार आहे. तर माझ्यासोबत आहे मम्मी. आता आपण मम्मीला विचारूयात की तिचा कसा दिवस होता आजचा आणि तिला ओव्हरऑल कसं वाटलं. या साईडला ये ना. सांग. हॅलो, वेलकम बॅक तेजोमयी व्लॉग्स. पुढे आज आमचा दिवस खूप लवकर सुरू झालेला. एक्झर्शन होतं, हेक्टिक होतं, पण इथे आल्यानंतर सगळं विसरून गेलं, असं गायब झालं सगळं. आणि खूप छान वाटतंय. मी फर्स्ट टाईम आली अलिबागला. खूप छान नेचर आहे, खूप छान बाजूचं जे ॲटमॉस्फिअर, ॲम्बियन्स, वेदर थोडंसं आहे, टेम्परेचर तिकडचं सारखंच आहे, मुंबईसारखं, पण छान वाटतंय. तरी मस्त आहे, खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि तुला इकडचं रिसॉर्ट कसं वाटलं? खूप सुंदर आहे, मस्त आहे. म्हणजे मुंबईमध्ये स्पेशली असं नाही बघायला भेटत, नेचर सराउंडिंग वगैरे. छान वाटतंय खूप. म्हणजे मी असं शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि तुम्ही स्वतःच त्याचा एक्सपिरियन्स घ्या. आणि फूड तर इतकं यम्मीएस्ट होतं ना. अजून आमचं डिनर बाकी आहे. ही प्लेस आहे ओशन नेचर
नागाव विच इज इन अलिबाग. अलिबागपासून इट्स जस्ट 8 किलोमीटर्स आणि इथून नागाव बीच इज जस्ट 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स. तर बाकी डिटेल्स मी तुम्हाला डेस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि माझं शूट आता संपलं आहे, त्यामुळे मला ना वेळ मिळतो आहे बाकीचं ॲडिशनल शूट करायसाठी. तर आता 8 वाजलेत आणि वी आर हॅविंग कॉफी हिअर. तर डिनरचा प्लॅन आमचा आहे 10 वाजताचा, बिकॉज आत्ता कॉफी पिल्यानंतर कोण लगेच जेवणार आहे. आणि यू गाईज कॅन सी किती सुंदर आहे इकडचं ॲम्बियन्स, किती मस्त आहे. दिवसा तर पण इकडे इतकं गरम होत होतं ना दिवसा, आता तरी छान वाटतंय. मम्मी इज एन्जॉईंग हर कॉफी. कसं वाटतंय? बस एवढं केलं की झालं. तेजोमय इज एन्जॉईंग हर कॉफी. कशी आहे टेस्ट? नाईस. तर आता आम्ही अजून स्नॅक्स ऑर्डर केला आहे आणि ते येईलच इतक्यात. आय विल शो यू. मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे, म्हणजेच 19th ऑफ एप्रिल. तर माझं ऑलमोस्ट शूट झालेलं आहे, बट थोडा पार्ट बाकी आहे. जसं की जी मोठी यांची प्रीमियम रूम आहे तिचं शूट बाकी आहे. गाईज यू कॅन सी इकडचं जे वॉशरूम आहे ते किती मस्त आहे, एकदम प्रॉपर. आणि इकडे ना मला सगळ्यात जास्त आवडलं ते हा लाईट. रात्री खूप छान वाटत होता हा. तर आता आम्ही इकडून निघणार आहोत. माझं शूट झाल्यानंतर बॅग्स वगैरे रेडी आहेत आणि आज संध्याकाळी माझं परत एकदा स्टेकेशन आहे नाईटला. तर बघूयात. आम्ही आता 9 वाजता उठलो, देन आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आम्ही शूट करून निघणार आहोत. मी गेले होते ओशन नेचर अलिबाग या रिसॉर्टवरती, जे की खूप मस्त लक्झरियस एक्सपिरियन्स होता माझा. आणि रूम्स वगैरे पण कोझी आहेत आणि फूड खूपच डिलिशियस आहे. त्यांचं इनहाऊस रेस्टॉरंट आहे, तुम्ही तिकडे ऑर्डर करू शकता. आणि खूपच मस्त तिकडचं ॲम्बियन्स आहे, सगळ्या ॲम्युनिटीजसुद्धा आहेत. तर तुम्ही नक्की विजिट करा ओशन नेचर अलिबागला, जे की नागावमध्ये लोकेटेड आहे. जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी बाकीचे डिटेल्स देईल. तो हा होता गाईज आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत तुमच्या. आणि बघत राहा गाईज तेजोमय व्लॉग्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.